नमस्कार मंडळी, वेलकम टू गणेश पवार ब्लॉग्सचं पुन्हा एकदा स्वागत आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती। तर बघू शकता पुन्हा एकदा गड किल्ला बघायला आलोय। गोविंदगड चिपळूण या इथे आपली गाडी एकदम वरपर्यंत आलेली आहे। रस्ता थोडा मध्ये खराब आहे, बाकी पूर्ण चढण आहे सिटीपर्यंत यायला। मॅपचं लोकेशन एवढं ॲक्युरेट नाही आहे। मॅपचं लोकेशन एक पॉईंटपर्यंत आहे, तिकडून राईट लेफ्ट मारून तुम्हाला वरती पूर्ण चढातून यायला लागेल। बघू शकता एकदम वरती आहे। हा सगळा चिपळूणचा परिसर आहे। खाली वाशिष्ठी नदीसुद्धा आहे, तिकडे परशुराम घाटसुद्धा आहे। आणि आता आपण बघायला चाललो तर किल्ला बघूया कसा आहे, तो इतिहास जाणून घेऊया आणि बघूया या वास्तूमध्ये काय काय शिल्लक आहे ते। या साईडला सुद्धा गडावर यायला वाट आहे, कदाचित या साईडला दरवाजा असेल। इकडे पहिला बुरुज होता आणि हा एंट्रन्स आहे। या साईडला चढायला वाट आहे, पण आता आम्ही डायरेक्ट गाडीने आलो त्याच्यामुळे माहिती नाही खाली दरवाजा आहे की नाही। पण वरती दरवाजा नाही आहे, भगवा ध्वज एकदम मानाने फडकतोय आपला। तर हे आहे किल्ल्याची तटबंदी आणि तटबंदीच्या वरती एक तोफ दिसते आणि बघू शकता ही किल्ल्याची तटबंदी। आणि इथे किल्ल्याचा एंट्रन्स बराच वरती आणि दुर्लक्षित किल्ला आहे। इथे भरपूर ऐतिहासिक वास्तू आहेत असं मी बघितलं आणि तोफा पण बऱ्याच दिसत आहेत। बघू शकता गोविंदगड उर्फ ओवळकोट उर्फ गोविंदगड याची ही माहिती, ऐतिहासिक घटना। आणि हा इथे महादरवाजा तर नाही आहे, इथे तटबंदी बऱ्यापैकी थोडी आहे, शिल्लक आहे। आणि तिथे समोर तोफ दिसते, इथे वरती सुद्धा एक होती। बाकी आपण गड फिरूया आणि मग तुम्हाला बाकीच्या गोष्टी सांगतो। तर आहे मेन एंट्रन्सचा दरवाजा आणि इथून वरती जसं मी बोललो होतो इथे वरती एक तोफ आहे बुरुजावर। हा जो गडावरचा बुरुज आहे इथे ही कदाचित मशाल लावायला बनवला असेल आम्हीला। आणि इथे हा झेंड्यासाठी स्टँड आणि वरती सुंदर अशा लांब सडक तोफा बघता। ही एक तोफ आहे, ही एक भली मोठी तोफ आहे। हा बुरुज आहे पूर्ण, तो या साईडला थोडा ढासळला आहे। इकडे खाली पूर्ण गाव, वाशिष्ठी नदी आणि परत ही एक तोफ जी आपल्याला बाहेरून दिसली होती। आणि तिकडे आपली गाडी पार्क आहे बघता, ही एक तोफ आहे। तर बघू शकता इथे हा चौतारा आहे, या इथे बरीच मोठी दगडं सुद्धा आहेत। हा चौतारा आहे, या चौताऱ्याचा उल्लेख सदर असा केलेला आहे, ही त्यावेळी सदर असायची। तर बघू शकता बरा मोठा चौतारा आहे। या इथे बऱ्यापैकी जी वास्तू आहे ना ती ढासळलेली आहे, कारण बुरुज पण क्लिअर नाही आणि तटबंदीसुद्धा संपूर्णपणे ढासळलेली आहे। इथे पाण्याची विहीर आहे, या इथे पायऱ्या आहेत, ह्या पायऱ्या खराब सुस्थितीमध्ये नाही आहेत। आणि इथे बघू शकता ही विहीर आहे, भली मोठी अशी विहीर, शिवकालीन विहीर आहे। आणि त्या इथे बऱ्याचशा तोफा आहेत। कशी लोक देवाची उचलत असतील। वरना व्ह्यू बघू शकता, इथे एक मातीचा भला मोठा ढिगार आहे, त्याच्यावरती चढलोय। कदाचित तिकडे काहीतरी आतमध्ये जायला वाट असेल, पण तिकडे बरंचसं जंगल झालंय। तो चुन्याचा खाना आहे, तो आपण जवळून बघूया चुन्याचा खाना। आणि इकडे एक वाट गडापासून खाली जाते, कदाचित ती वाट किल्ला जे पायऱ्या आहेत ते चढायची ती वाट असेल। आणि इकडे बाकी सगळा वाशिष्ठी नदी आणि चिपळूणचा हा पूर्ण परिसर आहे। गडाची अवस्था खूपच दयनीय आहे। आणि तो समोरच बघू शकता आपण परशुराम घाट, इथून क्लिअर दिसतो। परशुराम घाटातून सुद्धा हा किल्ला दिसतो। मग अशी म्हटलं ती विहीर सुद्धा आहे या इथे बघू शकता। हा चुन्याचा खाना आहे, इथे त्याचा उल्लेख सुद्धा आहे। इथे बऱ्याचशा ठिकाणी ना असं गुगलचा QR कोड लावला आहे त्यांनी आणि इथं तिथे लिहिलं पण आहे त्यांनी काय आहे ते चुन्याचा खाना। ह्याच्यातला तो गोल रंगा, इकडे अलंगा आहे बघू शकता। तिथे QR कोड स्कॅन केलं की आपल्याला त्याची माहिती मिळेल। आणि हा इथे
गडाचे उत्तरेकडचे प्रवेशद्वार सुद्धा खाली आहे. तिकडे भरपूर चिखल आहे, त्या पावसामुळे बराच चिखल झालेला आहे इथे. तर तिकडे जाणं थोडं कठीणच होईल मला वाटते. बाकी बघूया चला. हा रस्ता थोडासा नीट आहे. इथून ही घराची उत्तरेकडची बाजू आहे आणि इथे हा एकच बुरुज जो आपल्याला दिसतोय आणि हा उत्तरेकडचा जो प्रवेशद्वार आहे ही तिथली वाट आहे. बघू शकता इथे पायऱ्या सुद्धा आहेत. बघा तिथे पायरी आहे. इथून खाली उत्तरेकडे जायला रस्ता आहे, पण ह्या गडावर कोणीच पायऱ्यांनी कदाचित येत नसावं, त्याच्यामुळे तो रस्ता मिटलेला आहे. आणि हा बुरुज आहे, मी ज्याच्यावर उभा आहे तो बुरुज आहे. आणि इकडे खाली गाव आहे. तिकडे खाली हा बोल त्याच्या खाली गाव आहे. पूर्ण इकडे तटबंदी इथे थोडीफार होती, इथे थोडीफार तटबंदी आहे, पण ती पण ढासळलेली बऱ्यापैकी. असा किल्ला आहे. बघू शकता ही तटबंदी आहे या साईडला. या साईडला पण आपल्याला एक बुरुज दिसतोय, पण तो पण बुरुज बऱ्यापैकी झाडांनी झाकलेला आहे किंवा तो ढासळलेला आहे. वरती तटबंदी तर काहीच नाही, त्याच्यावर आम्ही थोडाफार चालत आलो. या गडावरती मंदिर सुद्धा आहे. ते मंदिर कसलं आहे आपण ते पण पाहूया. तोपा आता बघितलं, तोपा जवळपास एक 10 तोपा आहेत ह्या इथे. तिकडे वरती पण एक प्रवेशद्वाराची इथे तिथं ढासळलेला बुरुज आहे, त्या बुरुजावर सुद्धा एक तोप होती, ती पण बघणार आहोत. पहिला आपण बघूया इथे मंदिर कसलं आहे. गडावर आता पाऊस असल्यामुळे तो हिरवागार आहे संपूर्ण. बाकी बघूया मंदिर आहे, मंदिर कसलं आहे बघूया. पश्चिमेच्या साईडला सुद्धा बुरुज आहे, हा बघू शकता. हा या साईडला पण एक बुरुज आहे. आणि मी जे मंदिर म्हणत होते ते हे मंदिर आहे. मंदिर कसलं आपण बघून घेऊया. गडावरती रेडजा देवीचं मंदिर आहे, जे की माझ्या मागे होतं. आणि बाकी असे छोटे मोठे चौतारे सुद्धा यायचे दिसतात, पण बाकीचं काही अवशेष नाही आहेत. जे काय संवर्धन मोहीम किंवा आर्किओलॉजी डिपार्टमेंटने ते तोफा जे आहेत ते लोखंडी सहाय्याने तिथे ठोकून ठेवलेत, कारण ते चोरी न व्हावं म्हणून. तर घरातून आम्ही ब्लॅक टी बनवून आणलेली आहे. बघू शकता कोरी चहा आणि त्यासमोर हा असा भन्नाट परशुराम घाटाचा नजारा बघू शकता. सगळे फॅमिलीतले मेंबर्स आहेत.
सो गोविंदगड बघून आल्यानंतर आहे ना इकडे श्रीदेव सोमेश्वर व श्रीदेवी करंजेश्वरीचं मंदिर आहे गोवळकोटमध्ये. गोवळकोट पेठमाप चिपळूण या इथलं हे मंदिर आहे. तिथे गडाच्या थोडंसं खालीच आहे. ते बघूया आपण ते मंदिर कसं आहे. देवरुखचे ते आता हे ते कोणते राजवाडे होते आणि राजवाड्यांची ही जमीन बरोबर आहे ना. तर मित्रांनो, कसा वाटला आपल्या कोकणातील ऐतिहासिक गोविंदगड? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि नक्की सांगा हा किल्ला कसा वाटला आणि ड्रोन शॉट्स कसे वाटले. थँक्यू फॉर वॉचिंग गणेश पवार व्लॉग्स. सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका, ताकी आपले सगळे पावसाळ्यातले पिकनिकचे, फार्म हाऊसचे, किल्ल्याचे अपडेट्स तुम्हाला ह्या ब्लॉग चॅनलवर भेटत राहतील. थँक्स फॉर वॉचिंग गणेश पवार व्लॉग्स. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. जय महाराष्ट्र.